हाय फ्रेंड्स, कसे आहात बघूया. पहा सगळ्यांनी, त्रिकोण मोजणे भाग 3 त्याच्यामध्ये आपण पाहतोय. पहा, हे गणित दिलेले आहेत तुम्हाला, इथे काही उदाहरणं दिलेली आहेत. त्यामध्ये एक पहिलं उदाहरण मी तुम्हाला एक समजावून सांगतोय. अगोदर बघा, याला समजून घेऊया आणि मग तुम्हाला काय वाटतं बघा, मग त्याच्या आधारावर तुम्ही बाकीचे करून दाखवू शकता. हा ना, एक समजलं म्हणजे तुम्हाला सोपं जातं. पहा, फक्त आता एकदा बघा, हा मोठाच्या मोठा त्रिकोण आहे, मधामध्ये असे असे खाणे पाडलेले आहेत. एवढं समजलं तुम्हाला. मग त्यामध्ये हा एक असा पहा, हे त्रिकोण झाला, हा त्रिकोण झाला, हा त्रिकोण झाला. आपण मोजूया किती त्रिकोण आहेत. 1 म्हणा, 2 आणि किती रकाने झाले याच्यात, 3 रकाने. शाबास. मग काय करायचं, यांची आणि यांची काय करायची, आपल्याला बेरीज करायची. मग सांगा, 2 आणि 1 किती, 3 करूया. 2 आणि 1 3, आणि हे वरचे किती आहेत राहिलेले, 3. आणि 3 आणि 3 मग त्रिकोण किती असायला पाहिजे, राईट, 6. कळलं का आता. बरं, आणखी एक करून बघूया. बघा हे उदाहरण एक तुमच्यासाठी, आणखी एक एक्स्ट्रा. सांगा बरं, काय करू मी आता. याला तुम्हाला त्रिकोण मोजायला सांगितलेत, काय करू मी. हे जे रकाने आहेत त्याच्यामध्ये काय टाकायचे, आपल्याला नंबर द्यायचे. हां सांगा. 1 2 3 4 5 6 आहेत. मग मी नंतर काय करू, सगळ्यांची बेरीज करायची. ठीक आहे. आता बघा, हे जे 6 आहेत ना, 6 आणि 5 11 आणि 4 15 येतात. 15 आणि 3 16 17 18 18 आणि 2 20 20 आणि 1 मग ह्यांचे त्रिकोण किती आहे त्यामध्ये. झालं. किती सोपं पडलं तुम्हाला. सोपं आहे की नाही. पण लक्षात घ्या, मोजत असताना इकडून नका मोजू. मोजत असताना मोठ्याकडून मोजत या, म्हणजे मग सोपं जायला लागतं तुम्हाला मोजायला, है ना. ठीक आहे. आता आपण इथे थांबू.